पाहू शकता किती मऊशार आणि तोडून दाखवते. अगदी लुसलुशीत असा हा हलवा तयार झालेला आहे. तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवला तरी पहिल्याच वेळेस तुम्हाला अगदी छानपैकी जमू शकतो अशी ही रेसिपी आहे. योग्य प्रमाण आणि साहित्य मोजून घेतलं. मुंबईकराची हलवा. त्याचं साहित्य पाहूयात. इथे आपण 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. मेजरमेंट कपने आपण हे सर्व या कपने मोजून घेणार आहोत. अगदी पाणी पण आणि सर्व साहित्य पण. इथे 2 कप आपण ही साखर घेतलेली आहे. 4 ते 5 चमचे आपण तूप घेतलंय, म्हणजे अर्धी वाटी इथे तूप घेतलंय. मेलन सीड्स आणि काजू आणि बदाम याचं आपण काप करून घेतलेले आहेत. हे आपण लिंबाचा रस घ्यायचा आहे. इथे आपण वेलची पूड घेतलेली आहे. हे इसेन्स घ्यायचं आहे, केवडा इसेन्स. आणि हा कलर आपण आवडेल तो घ्यायचा. ग्रीन घेतला तरी चालतो किंवा आपण रेड कुठलाही कलर घेऊ शकतो. आणि ह्या मेजरमेंट कपने आपण पाणी मोजून घेणार आहोत, म्हणजे ते प्रमाण व्यवस्थित होतं. 1 कप आपण हे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. आणि आता आपण पाण्याचं प्रमाण मोजून घेऊयात. 1 कप पाणी घालून घ्यायचं आणि गुठळ्या पूर्ण आपण काढून घ्यायच्या आहेत. असं प्लेन झालं. पाहू शकता. आता आपण अजून त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी ते घालून घेऊ. हे झालं. आता आपण कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार. आता ज्या ट्रेमध्ये आपल्याला हलवा बनवायचा आहे किंवा भांडं आहे, त्याला इथे मी अगोदरच आता तूप लावून घेतलंय आणि हे मेलन सीड त्याच्यावर लावून घेतले. अगोदर ही तयारी केली म्हणजे आपला हलवा तयार झाला की वेळ मिळत नाही. म्हणून ही अगोदरच या ट्रेला तूप लावून ठेवायचं. बटर पेपर असेल, बटर पेपर घालून घ्यायचा आणि ह्या सीड्स लावून घ्यायच्या. ही दुसरी तयारी झाली. आता आपण 2 कप साखर ही कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि 2 कप पाणी. साखर मेल्ट करून घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाक बनवायचा नाहीये किंवा 1 तारी 2 तारी, तर साखर मेल्ट फक्त करून घ्यायची आहे. साखर विरघळते. गॅस मोठाच ठेवायचा विरघळेपर्यंत. ह्यामध्ये आता आपण अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा. त्यानंतर फूड कलर घालून घेऊया आणि गॅस मीडियम करायचा आहे. पूर्ण साखर विरघळून दिलेली आहे आपण. आता आपण हे कॉर्नफ्लॉवर घेतलंय, ते खाली तळाला लागू नये किंवा लागलेलं असतं ते, तर ते पूर्ण ढवळून घ्यायचं. असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. एका हाताने आपण हे कॉर्नफ्लॉवर घालायचं, थोडं थोडं घालायचं, गुठळ्या होऊ नये म्हणून, आणि मिक्स करत राहायचं. गॅस आता आपला मंद राहील आणि सतत ढवळत राहायचं आहे. घट्टसर असं हे मिश्रण होत चाललेलं आहे. आता आपण 1 चमचा याच्यामध्ये तूप घालून घेऊयात. तूप पूर्ण ऑब्झर्व होऊन द्यायचं. अगदी 30 मिनिटं लागतात हे पूर्ण होण्यासाठी. आणि ही रेसिपी करत असताना हे असं सुरू झालं तर मध्येच रेसिपी बंद करून किंवा गॅस बंद करून जाता येत नाही. एवढी खबरदारी प्रत्येकाने घ्यायची. आता हे तूप ऑब्झर्व झालंय. आता अजून 1 चमचा आपण घालून घेऊयात.
आणि जेव्हा तूप सोडायला लागेल तेव्हा तूप घालायचं बंद करूया. पाहू शकता कशी ग्लेज आलेली आहे. आता परत एक चमचा, पूर्ण आपल्याला 5 ते 6 चमचे तूप लागतो साधारण. तुपाने खूप छान असा हलवा होतो, ट्रान्सपरंट दिसतो आणि ग्लेज येते. पाहू शकता. आता परत आपण हे शेवटचं पूर्ण तूप घालून घेऊ आणि मिक्स करायचं. आता तुम्हाला वेलची पूड, अगदी मी थोडी वेलची पूड घालणार आहे आणि केवडा इसेन्स. आता हे तूप सोडायला लागलं, पाहू शकता. आता इथे आपण हे रोस्टेड ड्रायफ्रुट्स पूर्ण नाही घालायचे, मेलन सीड, काजू आणि बदाम. आता तुम्हाला वाटेल की हा हलवा, मुंबईकराची हलवा खरोखर तयार आहे. आता असं तुम्हाला दाखवते. या स्टेजला आपण आता बंद करूयात. आपला हलवा हा तयार झालेला आहे. ट्रे मध्ये आपण सेट करण्यासाठी ठेवून देऊयात. जवळजवळ अर्ध्या तासाने हे थंड होईल. तर वरून आपण हे ड्रायफ्रुट्स पहा किती सुंदर दिसतोय. अगदी मुंबईकराची हलवा तसाच तयार झालेला आहे. तर सेट होऊ द्यात, मग आपण कापूया. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण आता हे काढून घ्यायचं आहे. अलगद निघाला, पाहू शकता. आणि ग्लेज ही पाहू शकता तुम्ही कशी आहे. आता आपण कट करून घेऊया. अगदी बाजारात मिळतो तसाच हा हलवा तयार झालेला आहे. हेल्दी, हायजेनिक आणि कमी साहित्यामध्ये. पाहू शकता किती मऊशार आणि तोडून दाखवते. अगदी लुसलुशीत असा हा हलवा तयार झालेला आहे. तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवला तरी पहिल्याच वेळेस तुम्हाला अगदी छानपैकी जमू शकतो अशी ही रेसिपी आहे. योग्य प्रमाण आणि साहित्य मोजून घेतलं मेजरमेंट कपनी तर अगदी पटकन हा होणारा पदार्थ आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निशिताच मसाला रेसिपी या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.